नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? तर हे आहेत लाल भाजीचे पराठे. तर माझ्या घरी लाल भाजी खायला कोणच तयार नसतो, त्याच्यामुळे मी ठरवलं की यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने, रुचकर पद्धतीने काहीतरी बनवून द्यावं. त्याच्यासाठी ही लाल भाजी घेतली आहे. त्याच्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि त्याला थोडंसं पाणी आणि किंचित मीठ घालून वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून त्याच्यात गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित आपण जसं कणिक मळतो तसा मळून घेतलेला आहे. तर आता पावसाळा सुरू आहे आणि मस्त पालेभाज्या मिळतात, पण माझ्या घरी ही पालेभाजी खायला कोणच रेडी नसतो, त्याच्यामुळे मोस्टली मी त्यांचे पराठेच करून त्यांना खायला घालते. आता खात नाही म्हटल्यावर काहीतरी ट्रिक काढावे लागतात ना. तर व्यवस्थित असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. त्याला एक व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एक 5-10 मिनटं झाकून ठेवलं आहे रेस्ट करायला. त्याच्यानंतर जसं आपण चपात्या करतो तसं व्यवस्थित त्याचे गोळे बनवून घेतलेत आणि तूप वगैरे लावून त्याला लाटून घेतलेलं आहे. तर हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सिंपल पद्धत आहे आणि अगदी टेस्टी लागतात. आणि ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. तर इकडे माझं कणिक मळून झालेलं आहे. त्याचे गोळे करून घेतलेत. त्याला पहिलं बारीक साईजमध्ये लाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला तूप लावून घेतलं आहे. जसं आपण चपात्या करतो ना तशाच पद्धतीने मी यांना करून घेतलेलं आहे. आमच्याकडे याला तांबडी भाजी म्हणतात गोव्यात, तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता याला आपण तूप लावून घेऊया. अशा पद्धतीने मी पालकचे पराठे पण करत असते, कारण पालकची भाजी अगेन खायला किरकिर असते माझ्या घरी. तर असे पराठे करून घेतले तर भाजी पण जाते त्यांच्या पोटात, म्हणून मी असंच करून घेते. तर याला आता लाटून घेते. तवा मी ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर याला व्यवस्थित दोन्ही साईडने परतून भाजून घेतले की आमचे मस्त असे हे हेल्दी पराठे रेडी आहे, जे खायला अगदी मस्त लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घेतलेत आणि पराठे, हेल्दी पराठे आपले हे लाल भाजीचे पराठे रेडी आहेत. त्याला तुम्ही कुठच्याही भाजीबरोबर किंवा नुसते खाल्ले तरीही हे पराठे खायला खूप मस्त लागतात. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.